आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थांबा. माझ्या मुलांना घेऊन जाऊ नका प्लीज. गौरी जी. आई! गौरी. गौरी जी. गौरी जी. गौरी जी उठा. गौरी जी काय झालं? गौरी जी. माझी मुलं. गौरी बरं वाटतंय ना आता? आम्हाला अशी बातमी मिळाली की या माणसाचं आश्रमावर येणं संशयास्पद आहे. तुमचा आणि यांचा पूर्वीपासून संबंध होता म्हणे. काय आहे काय हे सगळं? असं आश्रमावर या सगळ्या भानगडी करणं सोपतं का तुम्हाला? असं काही नाहीये. ऐका, हे बघा, खरंच काही भानगड नाहीये. तुमचा गैरसमज होतोय. हे मुलांना शिकवायला येतात फक्त. शिकवायला की काही लपवताय आमच्यापासून? हे बघा, जे काही असेल ते सरळ सरळ सांगा. तुम्ही तुमच्या वाटेने जा. मुलांची काळजी आम्ही घेऊ. अहो, बाकीच्या सुद्धा आश्रमाचा प्रश्न आहे. लोक कसे येतील मदतीला? हे सगळं वेळेवर थांबायलाच पाहिजे. हो ना, मुलं तुला आई मानतात. आई ही अशी लफडी करते का? बस. काय लावलंय लफडा लफडा? गौरीजींच्या पावित्र्यावर बोट ठेवायचा कोणालाच अधिकार नाही. आणि खबरदार,
जर आमच्या नात्याला लफडं म्हणाल तर म्हणजे नातं आहे तर मला माहित नाही तुम्ही या नात्याला काय म्हणता ते, पण आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत. आम्ही लग्न करणार आहोत, तरी अजून लफडच म्हणणार आहात का? की नेत आहे मुलांना? की तुमच्यात लग्न करायची परवानगी नाहीये? हे खरं आहे का? 100%. आणि त्या काही लफडी करणाऱ्यातल्या नाहीये. आम्ही लग्न करणार आहोत आणि इथल्या सगळ्या मुलांना दत्तक घेणार आहोत. खरंच रुद्र पैठणकर एका सामान्य बाईशी लग्न करणार? असं काय केलं यांनी? सामान्य नाही, बरोबर आहे. तुम्ही गौरीजींना अजून ओळखलं नाहीये ना, म्हणून तुम्हाला ते सामान्य वाटतंय. बघताय ना किती त्रास सहन करतात ह्या. किती लागलंय. तुम्हाला सगळ्यांना हिरकणीची गोष्ट माहिती असेलच. आपल्याला होणाऱ्या वेदनांची जराही पर्वा न करता जी आपल्या मुलांसाठी धावून येते ती सामान्य कशी असू शकते? जिच्या पोटी मूल जन्माला आलं नाही, पण तिने यशोदेसारखी माया लावून ह्या आश्रमाचं गोकुळ केलं, ती बाई सामान्य असेल? जिने मुलांच्या सुखासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं, ती बाई सामान्य नाहीये. तुम्हाला चांगलंच माहिती आहे या आश्रमाकडे निधी नाहीये. हा आश्रम केव्हाही बंद होऊ शकतो. ते सहज पैसे मागू शकले असते माझ्याकडे, पण त्यांनी तसं नाही केलं आणि त्यांचा हाच स्वभाव मला भावतो. अहो, हाच आदर्श त्या मुलांसमोर ठेवतायत. गौरीजी सामान्य नाही आहेत. अशा असामान्य ताकद असलेल्या गौरीजींसोबत मला माझं आयुष्य घालवायचंय. त्यांचं प्रेम, त्यांची काळजी अनुभवायची आहे. एका चुकीमुळे आम्ही
बघा, त्यांनी खूप प्रेमाने हे विश्व उभं केलंय आणि माझं त्यांच्यावर प्रेम आहे, आणि तरीही तुम्ही ह्याला लफडं म्हणत असाल. सोडा. ते या जन्मात तरी शक्य नाही गौरीजी. तुम्हाला वाटत असेल आपल्या वाटा वेगळ्या आहेत, पण तुमची जी पण वाट असेल त्या प्रत्येक वाटेवर तुम्हाला मीच भेटेन. आता आपल्या वाटा मी वेगळ्या होऊ देणार नाही. तुम्हाला कालच सांगितलं होतं, मी तुमची काळजी करतच राहणार. काय हट्टीपणा आहे हा? हा हट्टीपणा नाहीये गौरीजी, हे प्रेम आहे माझं आणि मी ते करतच राहणार. मी संपेन पण माझं प्रेम नाही संपणार, आणि मला तुमची काळजी करण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. हे जग जरी विरोधात गेलं ना तरी मी तुमच्यावर प्रेम करतच राहणार. गौरीजी, जसं आपल्याला श्वास घ्यायला सांगावं लागत नाही ना, तसं प्रत्येक श्वासागणिक माझ्या मनाला तुमचा विचार करायला सांगावा लागत नाही. तो होतोच. तुम्ही खरं माना किंवा नका मानू, पण माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि ते कायम राहणार. निघा तुम्ही. प्लीज. हो, येतो. तुला अक्कल आहे का काही? कशाला आलीस तू इकडे? आणि हा फोन कशासाठी? फोन नाही उचलताय तुला? सांगते हो. अगं सांगते काय? बोल पटकन. आश्रम बंद पडला ना? छे हो, तुमचा डाव सपशेल फसला. फसला? काय बोलते? फसला म्हणजे तुमच्या रुद्रने सगळी बाजी पलटवली. आणि काय हो, तुमचं ठरलं होतं ना, मग मला कशाला लावलं कामाला? काय केलं रुद्रने? रुद्रने सगळ्यांसमोर सांगितलं की तो गौरीशी लग्न करणार आहे म्हणून. काय? अहो, तुम्हाला माहितच नाही? अगं बया, पोराने तुम्हाला न विचारताच लग्न ठरवलं. ए, तुला काय वाटलं मी तर फडतूस गौरीला माझी सून म्हणून करत आले? पोरग काय ऐकेल असं वाटत नाही बर का. मी नाही होऊ देणार असं. मग तुम्हीच करा काहीतरी. गौरीच्या मनातला राग इरघळला ना, मग ती तुमच्या घरची सून झालीच समजा. नाही, असं काही होणार नाही. हे व्हायच्या आत त्या गौरीला मी रुद्रपासून कायमच तोडेन. काय करणार तुम्ही? खोलीत कोणणार का? दुसरी पास. प्रत्येक वेळी घाई करायची नसते, योग्य वेळेची वाट बघायची असते. अजूनही काही तुमचा आश्रम वाचलेला नाहीये, आणि तो आश्रम वाचवण्यासाठी आमचा रुद्र हातपाय मारेलच.
मी फक्त योग्य संधीची वाट बघते आणि एकदा का ती मिळाली मग मी त्या संधीचं सोनं करेन. गौरीजी, रुद्र, सगळं ठीक आहे ना? हो. चंदूशेठ, तेल आणा ना. आता आणतो. चल, एक मिनिट. काय तळायचंय? आणि इथे कुठे तळणार? बरं, काय तळायचं असेल तर मला सांगा, मी आणतो ना तळून. भजी आणतो, पुरी आणतो, वडे आणतो. पण वड्याला जरा वेळ लागेल. कसं आहे, वाटाणे उकडावे लागतात आणि डोक्याला लावायचंय ते. पण ते डोक्याला नाही चालणार. मग ते कसं होईल, वड्याचं तेल वांग्यावर तेल आणतो, डोक्याला लावायचं. आज बसू आपण. ये काय रे? बस बस. तेल हे घ्या नंदाई. अच्छा, इकडे का? चंदू, हे घ्या. सांडशील. थँक्यू चंदूशेठ. हा. आत बसण्यापेक्षा इथेच बरं वाटतंय. किती छान वाटतंय नंदाई. हलकं हलकं वाटतंय. आई जवळ असली ना की मनावरचा भार सगळा उतरल्यासारखं वाटतं. अगदी लहान झाल्यासारखं वाटतं. खर तर लहान होतो ना तेच बरं होतं. नाही रे रुद्र, तुझं लहानपण इतर मुलांसारखं नव्हतं. लहानपणीच मोठा झालास तू. तुझे बाबा गेले आणि नंदाई, नको ना आता तो विषय. बरं, सॉरी. नंदाई, तुला आठवते का ग, मी आणि पुष्पा लहानपणी कशी एकत्र असायचो? आठवतंय ना. मला जे जे काही आणून द्यायचं तुम्ही, तिची त्याला मिळायला हवं असा हट्ट असायचा माझा. खरं. मग मी तुम्ही माझ्यासाठी जे आणायचं ते हळूच त्याच्या नकळत त्याच्या बॅगेत ठेवून द्यायचो. मग काय, मी दुसऱ्या दिवशी नाटक करायचो की मला नाही माहित कोणी ठेवलं, तूच शोधून काढ. हो का? हळूहळू त्याला कळायला लागलं सगळं. त्यांनी विचारणं बंद केलं. पण नंदाई, मी त्याला जे देत होतो ते तो प्रेमाने स्वीकारत होता की जबरदस्तीने? पुष्पाचं मला माहित नाही, पण मला नाही वाटत गौरी स्वीकारेल असं. बघतोस काय असा? तुला काय वाटलं? मला कळत नाही. तुझ्या डोळ्यांमध्ये पाहून कळतं मला तुझ्या मनात काय चाललंय ते. काय ग नंदाई? ऐक ना, प्रेम आहे ना, मग असं तिच्या नकळत तिच्या बॅग मध्ये काहीतरी टाकण्यापेक्षा तिला सांगून समजावून दिलंस तर स्वीकारेल ना ती.
दादू घे घे. भरतचं एवढे सकाळी पण हा भरत बोल. हॅलो पार्टनर, तुला काय आईचा मार खायचा आहे का? बिट्टी काय ग, काय झालं? आधी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. असं का करतोस तू? आई चिडते माहिती ना, तरी असं वागतोस. तू इथे कधीच येऊ नकोस. असं जर आईने तुला सांगितलं तर? तरी मी येणार. तू जर असं केलंस ना तर आई अजून चिडेल. अरे मग आई तुला कधीच माफ नाही करणार. आणि मी पण. बिट्टी बिट्टी ऐक ना, मी असं काय केलंय ज्यामुळे तू चिडलीस एवढी? तू परत डोनेशन द्यायचा प्रयत्न करतोयस ना? मी नाही, मी असं काही नाही केलं. पार्टनर तू खोटं बोलू नकोस हं? बाप्पा कान कापतो. एक मिनिट बिट्टी. अहो रुद्र सर, तुम्ही जी NGO ची बाई पाठवली आहे ना, ती आली इथे. अहो तिचा फोन आला होता तर गौरी इतकी चिडली होती. NGO? हो अहो रुद्र सर, प्रकरण वाढण्याआधी ना तिला परत बोलावून घ्या. मागच्या केपी सारखं जर यावेळी झालं ना तर ती तुमच्या सकट मलाही आकलून देईल. पार्टनर तू हे वेळीच थांबव. आईला जर हे कळलं ना तर आई तुला नाशिकच्या बाहेर पाठवेल. बिट्टी बाळा, माझ्यावर विश्वास ठेव, मी खरंच कुणालाच नाही पाठवलंय. ठीक आहे, मी बघतो बाळा, तू ठेव फोन. हा मला निघावं लागेल. बिट्टी मला काय वाटतं, रुद्र सर ना खरं बोलत असतील. आता ती एकच चूक दोनदा करतील असं नाही वाटत मला. पण त्याने जर हे केलं असेल तर मग आता काही खरं नाही त्याचं. पार्टनर काही आता पुन्हा आश्रमात येत नाही. तू गौरी ना? हो. आणि तुम्ही? मी दादू. हं? सॉरी, म्हणजे मी भरत. मला इथे सगळे दादू म्हणतात. तुम्ही रुद्र सरांना ओळखता का? हो. बर, पण मग तुम्ही या सगळ्यासाठी तयार कशा झालात? रुद्र सरांमुळे. त्याचं बोलणं इतकं प्रभावी आहे ना, त्यामुळे मी ठरवलं एकदा आश्रम जाऊन बघायचा, खात्री करून घ्यायची. आणि मलाही अंदाज येईल ना, सगळं माहित करून घेतलेलं बरं असतं. मला हा फोन घ्यावा लागेल. आलेच मी. बघितलंस कशी पट्टी पडवली यांना? यांना बघून कोणालाही असं वाटेल की NGOच्या आहेत. नाही नाही, मला नाही वाटत गौरी, रुद्र सर असं काही. दादू तू काही बोलूच नकोस. मागच्या वेळी पण तू विश्वास ठेवला होतास ना त्यांच्यावर. बघितलंस ना काय झालं ते. यांना पण नक्की काहीतरी भुरळ घातली असणार. एकदम मस्करी करून पोट भरत नाही का रे यांचं? एखाद्याच्या भावनांशी किती खेळायचं. बाबो, त्या गेल्या वेळच्या पुष्पासारखी ही पण खोटी आहे की काय? नाही, पण मला नाही वाटत रुद्र सर पुन्हा असं काही करतील. ते हट्टी आहेत रे. गेल्या वेळी पुष्पाजी पकडले गेले ना, मग यावेळी आपल्याला खरं वाटावं म्हणून त्यांनी या बाईंना पाठवले. पण आता मी नाही फसणार. यांच्या समोरच कसं पितळ उघडं पाडते बघच तू. अरे वा, हे तर आहे तो कोलीत सापडलं हातात. हॅलो, तुम्ही काय ज्योतिषी आहे का? काय काय नाही,
तुम्ही सांगितलं होतं ना काल, अगदी तसंच झालं. संधी आली हातात. काय झालं? तुमच्या रुद्र साहेबांनी कोणाला तरी उभं केलंय देणगी द्यायला. नक्की रुद्रने पाठवलं? 100% त्यांनीच पाठवलंय. मग गौरी काय म्हणाली? काय म्हणणार, उलट तपासणी घेतीये त्या बाईची. लय भडकलीये. मला नाही वाटत ती आता रुद्र सरांना समोर पण उभं करल. देणार आकलून आता. वा, चांगली बातमी दिलीस. असंच होते. काही झालं तरी गौरीला देणगी देता कामा नये. देणगी नाही म्हणजे गौरी मुलांसमोर तोंडावर पडेल आणि मी माला माल. हॅलो हॅलो, कुठे हरवलीस? हा हा, बोला ना बोला. ऐक, आता तू गौरीच्या बाजूने व्हायचं. म्हणजे? अगं आता आग लागलेलीच आहे ना, त्यात तेल ओतत राहायला हवं. तरच भडका उडेल. तू गौरीला सपोर्ट करायचा आणि काही झालं तरी ती बाई खोटी आहे हे सिद्ध करायला तिला मदत करायची. कळलं का? हो हो, कळलं कळलं. लगेच भडका उडवते बघा. हे बघा, ताबडतोब रुद्र सरांना बोलवा तुम्ही. मी? हो. माझ्याकडे फोन नंबर नाहीये त्यांचा. कसं शक्य? त्यांच्या सांगण्यावरून आलात ना इथे? नाही नाही, काल ते जे काही बोलले ना ते ऐकून मी इथे आले. त्यांचा आमचा काही संबंध नाही. मी त्यांना पर्सनली नाही ओळखत. हे बघा, प्लीज खरं काय ते सांगा, कारण सगळं खरं कळलंय मला. या आधी मदतीच्या नावाखाली आम्ही फसलोय, आमची मस्करी केली गेली आहे, पण मी आता यात अडकणार नाही. एकदम बरोबर बोलते गौरी. आम्हाला सगळी माहिती लागते. असं कोणी उठून येईल आणि आश्रमाची माहिती मागेल असं चालणार नाही. गौरी एकदम कडक आहे. तिला बेशिस्तपणा, फसवणूक असं काही चालत नाही. एक मिनिट. काय एक मिनिट? तुमच्याकडे काही कागदपत्र आहेत का? असतील तर तिला दाखवा. ती ठरवेल काय आहे ते. मुलांना अजिबात करमत नाही गौरी शिवाय. तिचं सगळं शिस्तीत असतं. तुम्हाला कागदपत्र पाहिजे आहेत का? हो. ठीक आहे. यात पॅन कार्ड, आधार कार्ड, संस्थेच्या रजिस्ट्रेशनची कागदपत्र सर्व काही आहे. नीट चेक करा. सगळं नीट आहे का चेक कर ग गौरी. आजकाल खूप फसवतात लोक. गौरी, सगळे ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. गौरीची तुम्ही पाठवलत ना यांना? मी नाही पाठवलं. बिट्टी, बिट्टी, ठेवायच्या डोक्यावर हात आणि शपथ घेऊन सांगा,